सर्वांना नमस्कार. अल्लड बायको लव्ह स्टोरीचे 3 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. राजवीरने सुमतीला खांद्यावर फक्त स्ट्रीप असलेला स्लीवलेस सॅटिनचा गाऊन घालायला दिला आणि ती खूप लाजून गाऊन घालून बाहेर आली. त्याला म्हणाली, डोळे उघडा. त्यानं डोळे उघडले आणि तिला पाहून त्यानं डोक्यावर हात मारला. तर ही अल्लड मुलगी अंगावर ब्लँकेट घेऊन उभा होती. तो म्हणाला, सुमती, अगं काय हे? ती लाजून खाली मान घालत म्हणाली, मला लाज वाटते. मी खूप विचित्र दिसते ना? तो म्हणाला, हे तू कसं ठरवलं? ते मला बघायचं आहे ना? मग मी बघणार. आणि तू छान दिसतेस की विचित्र, का सिनेमातल्या हिरोईनसारखी, ते मी सांगणार ना? आणि तो तिच्याजवळ आला. तशी ती घाबरायला लागली. त्यानं ते ब्लँकेट तिच्या अंगावरून काढण्याचा प्रयत्न केला, तर तिने दोन्ही हातांनी ब्लँकेट पकडलं होतं. नुसती लहान मुलीसारखी करत होती. मग त्यानं तिच्या कानाच्या मागे किस केला. त्याची मिशी टोचून तिच्या अंगभर कळ उठली. मग त्यानं तिच्या दुसऱ्या कानाच्या मागे किस केला. ती आणखीन शहारली आणि तिची ब्लँकेटवरची पकड ढिली पडली. त्यानं ते ब्लँकेट खेचून घेतलं आणि फेकून दिलं आणि थोडा मागे सरकून त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं, अगदी नकशिकांत. आणि त्याच्या लक्षात आलं की त्याची बायको त्या पिक्चरमधल्या हिरोईनपेक्षा सुद्धा जास्त सुंदर दिसत होती. खरं तर हिरोईन म्हणता येणारच नाही, कारण ती त्याची हिरोईन होती. तिची कोणाशीही तुलना करण्याची गरजच नव्हती. ती तशीच मान खाली घालून लाजून उभा होती. दोन्ही मांड्या एकमेकांना घट्ट चिकटवून तिने तो गाऊन आवळून पकडला होता आणि सारखी सारखी खांद्यावरच्या त्या स्ट्रीपला हात लावून सावरत होती, जसं काही ती स्ट्रीप आता आपोआप खालीच येणार होती. मग त्याने तिला आरशासमोर नेलं. तिच्या पाठीमागे उभा राहिला आणि पाठीमागूनच हातांनी तिची अणुवटी वर उचलली आणि म्हणाला, बघ किती सुंदर दिसतेस. काहीही ऑड नाही आणि विचित्रसुद्धा नाही. अगं, आपण नवरा बायको आहोत ना, आणि थोड्या वेळाने आपल्या दोघांमध्ये हा गाऊनही नसेल. मग तुला लाज का वाटते? पण तिचं आपलं एकच, माहीत नाही का, पण लाज वाटते. आणि मग त्यानं तिच्या पाठीवर एक किस केला. तसं तिनं तिचं शरीर आकसून घेतलं. त्यानं तिच्या एका खांद्यावरची गाऊनची स्ट्रीप खाली घेतली आणि तिथे किस केला. मग दुसरी ट्रीप खाली घेतली, तिथेही किस केला आणि मग सुळकन पूर्ण गाऊन तिच्या पायात पडला आणि मदहोश होऊन तिला मिठीत घेतली. आजचा त्याचा मूड काही वेगळाच होता. तो तिला त्या गाऊनमध्ये पाहून पिसाळल्यासारखा करत होता. तो फार रफ रोमॅन्स करायला लागला. आधी ती सोसत होती, पण नंतर नाजूक सुमतीला वेदना व्हायला सुरुवात झाली. पण ती काहीच बोलली नाही. त्या वेदना सोसतही नव्हत्या आणि सहनही होत नव्हत्या. त्यानं आज तिला खूप कुस्करली. लव बाईट तर खूप केले, मानेवर, छातीवर, पोटावर, दंडावर, आणि शेवटी तिच्याशी पुन्हा एकदा मिलन करून तो झोपी गेला. पण ती मात्र रडत बसली. आरशासमोर जाऊन शरीरावरच्या खुणा बघत होती आणि त्यावर हात फिरवला की दुखायचं म्हणून रडत होती. त्यानं तिला इतकं घट्ट आवडलं होतं की जणू तिच्या हाडांनाच तो पकडत होता आणि जखडत होता असं वाटत होतं. तिची हाडंसुद्धा दुखत होती. सुमती खूप नाजूक होती. मग काही वेळाने तिच्या मुसमुसण्याचा आवाज आला, तर ती गुडघ्यात मान घालून त्याच्या शेजारी रडत बसली होती. तो उठला आणि म्हणाला, काय झालं, का रडतेस? ती तशीच रडत म्हणाली, काही नाही. तो म्हणाला, काही नाही, मग रडतेस कशाला, सांग बरं. ती म्हणाली, माझं अंग दुखते आणि तुम्ही मला चावला ते पण दुखते. त्यानं लाईट लावली आणि बघितलं. त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, सॉरी. ती लटक्या रागात म्हणाली, नको तुमची सॉरी. असं करतात का? तो तड हसून म्हणाला, अगं आज काय झालं होतं काय माहीत, जरा जास्तच बेभान झालो होतो मी. ती म्हणाली, याआधी तर नव्हतं असं कधी केलं. किती हळूहळू आणि छान चाललं होतं. मला तुम्ही आवडायचा पण. तो म्हणाला, मग आता नाही का आवडत? ती म्हणाली, नाही आवडत, राग येतो तुमचा. सॉरी. अगं तू खूप छान दिसत होती ना, म्हणून असं झालं. ती म्हणाली, हे सगळं त्या गाऊनमुळे झालं, मी नव्हती ना घालत. तो हसला आणि म्हणाला, खरंच तू खूप छान दिसत होतीस गं त्या गाऊनमध्ये, म्हणूनच असं झालं, बाकी काही नाही. ती म्हणाली, आता ना मी तो गाऊन फेकूनच देणार आहे. तो म्हणाला, फेकू नकोस, कधीतरी असू दे ना, असा एन्जॉय करायला. काही दिवसांनी तुला पण आवडेल तो गाऊन. असं म्हणून त्याने तिला मिठीत घेतली आणि जिथे जिथे तिला बाईट केलं होतं तिथे तिथे हळूवार किस करू लागला आणि त्या रक्ताळलेल्या डागांवर त्याची मिशी टोचून तिला आणखीन जास्त चुरचुरलं आणि म्हणाली, किती दुखवता, आणखीन जास्त. तुमची मिशी किती जाड आहे. बरं, आता मिशी पण काढतो तुझ्यासाठी, चालेल? ती म्हणाली, हो काढा.
मला नाही आवडत मिशीचा नवरा. अभिषेक बच्चन कसा छान दिसतो बिन मिशीचा. मग तो म्हणाला, आता मी सुद्धा मिशी काढल्यावर अभिषेक बच्चन दिसेल, होय ना? ती म्हणाली, नाही, तुम्ही ना जॉकी श्रॉफसारखे दिसता. तो हसून म्हणाला, मग तुला कोण आवडतं, जॉकी श्रॉफ का अभिषेक बच्चन? ती म्हणाली, अभिषेक बच्चन. आणि तो पुन्हा खूप हसायला लागला. पुन्हा एकदा तिला सॉरी म्हणाला. आणि आता हे कोणाला सांगू नको हां, हे आपल्या दोघांचं सिक्रेट असतं, असं तिला म्हणाला. मग आता आणखीन एक दिवस तिथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी मात्र त्यानेही तिला हात लावला नाही आणि तीही जवळ आली नाही. हाऊस भागली होती तिची कालच रात्री. फक्त जवळजवळ झोपले होते आणि 4 दिवस छान मस्त हनीमून एन्जॉय करून दोघेही पुन्हा घरी आले. आई म्हणाली, झालं का माहेर पण? खूपच खुश दिसते. ती काहीच बोलली नाही. वहिनी मात्र गालातल्या गालात हसत होत्या. तो रूममध्ये गेला, फ्रेश होऊन आणि जेवण करून बाहेर गेला. मग वहिनी म्हणाल्या, मग आवडलं का सरप्राईज? काय काय पाहिलं? आणि तिनं सगळं सांगितलं. काय काय आवडलं, काय पाहिलं, आमरसाची गंमत पण सांगितली. वहिनी म्हणाल्या, इतकं सगळं लक्षात आहे म्हणजे नवऱ्याकडे लक्ष नव्हतं वाटतं तुझं. तिला या वाक्याचा अर्थ कळला नाही. वहिनीसुद्धा गप्प बसली आणि इतक्या टीव्हीवर लाडला पिक्चर चालू होता. त्यामध्ये श्रीदेवीच्या अंगावर तसाच गाऊन होता आणि ती म्हणाली अल्लडपणे न राहून, अय्या ताई, हे बघा, यांनी ना असलाच गाऊन आणला होता मला तिकडे गेल्यावर. आणि वहिनी हसून म्हणाली, मग भाऊजींना तू श्रीदेवी वाटली असशील ना? आणि ती म्हणाली, नाही, उलट मला ते जॉकी श्रॉफसारखे वाटतात. किती मोठ्या मोठ्या मिशा आहेत त्यांना. वहिनी हसून म्हणाल्या, का गं, तुला मिशा नाही आवडत वाटतं? ती म्हणाली, नाही, फार टोचतात. मला तर बिनमिशीचा हिरोसारखा नवरा हवा होता. आणि हे सगळं बाहेर उभा असलेला राजवीर ऐकतो आणि स्वतःला आरशात पाहतो. त्या दोघांचे एकत्र काढलेले फोटो पाहतो आणि म्हणतो, ही तर अगदी खरंच ऐश्वर्या रायसारखीच दिसते, निंबुडा निंबुडा गाण्यातल्या. मग हिला अभिषेकच आवडणार ना, जॉकी श्रॉफ कशाला आवडेल, तोही माझ्यासारखा जाड जाड मिशीचा. मग त्यानं बोटाने त्याची मिशी लपवायला सुरुवात केली आणि कसा दिसतोय ते पाहत होता. आणि त्याला कसं तरी झालं. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होतं बहुतेक. प्रेमासाठी वाटेल ते, ही म्हण आहेच की, पण आता बायकोसाठी वाटेल ते, अशी ही एक म्हण तयार होणार होती. आणि मिशी काढलेला जॉकी श्रॉफ कसा दिसेल याचा तो विचार करत होता आणि मनात म्हणाला, ही तर वहिनींना सगळं सांगून बसली. कितीही सांगू नको म्हणालं तरी. आता हिच्या माहेराऐवजी महाबळेश्वरला गेलो होतो, हे हिच्या तोंडून निघू नये, नाहीतर माझं काही खरं नाही. आणि आता दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच्या कामासाठी निघून गेला. तिने त्याला हसून निरोप दिला. मागच्या वेळीसारखी रडली नाही, पण या रविवारी तो सुट्टीवर येणार नव्हता. तिला आता त्याचा विरह असह्य झाला होता. महाबळेश्वरमध्ये ज्या दिवशी त्यानं तिला जास्त रफली रोमॅन्स केला, त्या दिवसानंतर 2-4 दिवस तिला त्याची आठवण नाही आली. त्याच्या स्पर्शाची, त्याच्या चुंबनांची अजिबात आठवण नाही आली. पण आता पुन्हा तिचं शरीर त्याची आठवण काढत होतं. कसली तरी आंतरिक ओढ तिला वाटत होती. आणि पुन्हा फोनवर सुरू झाली रडारडी. खूप वेडी होती ती. कधी मॅच्युअर होणार होती काय माहीत. आज रविवार होता. रात्रीचे 10 वाजले होते. तिनं फोन केला. ती बेडवर पालथी पडली होती आणि म्हणाली, का नाही आलात शनिवारी? तो म्हणाला, अगं थोडा कामात होतो, रजा काढली ना, मग माझं काम पेंडिंग होतं, ते पूर्ण करायचं होतं. पण मला खूप आठवण येते तुमची. तुम्ही आत्ताच्या आत्ता या इथे. इतक्या रात्री, तेही 2-2.5 तासांचा प्रवास करून? तो म्हणाला, हो या, या म्हणजे या. पण तुला होतंय काय? तो म्हणाला, कसं तरीच होतंय, बस इतकंच म्हणायची. आणि तुम्ही या, हा एकच रट्टा लावला होता. अगं पण रात्र झाली ना, आता कसा येऊ मी? कसे पण या, पण या. सुमती, किती लहान मुलीसारखी करतेस ग तू. आता मी नाही येणार. आणि ती रडायला लागली. हे वय तिचं प्रेमात पडण्याचं होतं आणि ती तिच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली होती. त्यामुळे प्रेयसीसारखी हट्ट करत होती. आणि तो म्हणाला, डोळे पुस, नाहीतर सुचतील. नाही पुसणार. मग मला माझ्या सुचक्या डोळ्यांची ऐश्वर्या बघायला नाही आवडणार. आणि ती म्हणाली, तुम्ही कुठे आहात इथे तेव्हा माझे सुचके डोळे बघायला? आणि तो म्हणाला, सगळे झोपले का गं? हो झोपले. मग तू का जागे आहेस? ती पुन्हा वैतागून म्हणाली, आता किती वेळा सांगू, मला तुमची आठवण येते. तुम्ही का नाही आलात? तो म्हणाला, नुसती का नाही आला म्हणतेस, पण दार कोण उघडायचं? आणि ती म्हणाली, कुठलं दार? अगं आपलं. आणि दार उघडून काय होईल? अगं उघड तर, पण कोणाला सांगू नको. आणि तिनं दार उघडलं आणि त्याला दारात पाहून ती मोठ्याने किंचाळणार इतक्यात त्यानं तिचं तोंड दाबलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला. अहो काय हे, तोंड झाकून का आलाय? मी घाबरले ना. मला वाटलं चोरच आहे.
शाबास, आता जर तू ओरडली असती ना तर खरंच मला बदडलं असतं सर्वांनी चोर समजून. पण तुम्ही असे चोरासारखे का आलाय? आणि तोंड सोडा आधी. आणि तिनं त्याचं तोंड पाहिलं तर तिला काहीतरी वेगळं वाटलं. मग तिच्या लक्षात आलं की त्याची मिशी काढली होती त्यानं आणि ती हसायला लागली. त्यानं विचारलं, आता कसा दिसतोय? छान दिसताय, पण अभिषेक बच्चनसारखं नाही. आणि तो चिडून मनात म्हणाला, एकदा म्हणाली असती खोटं खोटं की तुम्ही दिसताय खरंच अभिषेकसारखं तर काय बिघडलं असतं हिचं? माझ्या मनाला तेवढंच समाधान मिळालं असतं की नाही? पण ही मुलगी इतकी अल्लड होती की कोणाची खोटी खोटी समजूत काढायला सुद्धा नव्हती येत तिला. आणि खरोखरं बोलायचं असतं का इतकं माणसानं? मग तो म्हणाला, तू तरी कुठं ऐश्वर्या लागून गेलीस? तो चिडला म्हणून ती घाबरली. तुम्ही जेवणार का? काय आहे खायला? सगळं संपलं. पण बनवते ना मी. ए नको, सगळ्यांना उठवशील, आता राहू दे, असं म्हणून त्यानं कडी लावून तिला मिठीत घेतली. तिला आता खूप बरं वाटत होतं. आणि तो म्हणाला, आता कसं तरीच होत होतं ना तुला? तसं होतंय का? ती गोड गालात हसली आणि म्हणाली, नाही, आता वेगळंच वाटतंय. खरं तर तिला त्याच्या स्पर्शाची गरज होती. नुकतंच लग्न झालेलं आणि त्यात 5 ते 6 वेळा मिलन झालं होतं. मध्ये गॅप भरपूर पडायचा. एकतर लग्नानंतर उशिरा पहिलं मिलन झालं. शिवाय ती नुकतीच तारुण्याचा भर आलेली, फुलाने डवरलेल्या फांदीसारखी. तिच्या शरीराचा नवा कोरा सुगंध त्याला वेड लावत होता. तिला त्याचा छंद लागला होता आणि तिच्या प्रेमाचा रंग त्याच्यावर चढला होता. आणि त्यानं तिच्या मानेवर किस केला आणि ती म्हणाली, उगीच मिशी काढली. तो म्हणाला, का? तुलाच मिशीचा नवरा नको होता ना? ती म्हणाली, आधी किस केला की फार भारी वाटत होतं, शहारे यायचे अंगावर, पण आता तसं होतच नाही. आणि त्यानं पुन्हा डोक्यावर हात मारला. गाढवाला गुळाची चव काय? ही एक येडपट आणि हिच्या नादी लागून मीही येडपटासारखं वागतोय. हिला मिशी टोचते म्हणून मिशी काढली, कोणाला दिसू नये म्हणून रात्री आलो आणि आता कुणाला दिसायच्या आत उद्या पहाटे झक मारत ड्युटीवर जाणार. मला जर कोणी असं बिनमिशीचा पाहिला तर म्हणतील, बाप मेलाय का तुझा म्हणून मिशी काढून फिरतोय. एवढं सगळं कुणासाठी? तर हिच्यासाठी. आणि आता ही हेडंबा म्हणते की मिशी असायला पाहिजे होती. खरंच हिला कधी शहाणपण येणार कुणास ठाऊक, का मीच हिला शिकवता शिकवता वेडा होणार. पण गोड आहे बायको. तिच्या सान्निध्यात राहून मी सुद्धा पुन्हा 18 वर्षाचा झालोय असं वाटायला लागले. मी सुद्धा तारुण्याच्या उंबरट्यावर आहे तिच्यासारखाच असं फिलिंग येतंय. आणि आता आयुष्यभर मी माझ्या खऱ्या वय असलेल्या राजवीरपेक्षा 12 वर्ष कमी वय असलेला राजवीर जगणार आहे तिच्यासोबत. तो गप्पा आहे हे पाहून ती म्हणाली, तुम्ही रागावलत का? तो म्हणाला, हो, खूप रागावलोय. आणि तुला माहीत आहे ना मी रागावल्यावर काय करतो? असं म्हणून तिला मुरगळून मिठीत घेतली आणि तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. तशी ती मोठ्या मोठ्याने हसायला लागली आणि त्यानं तिचं तोंडानेच तोंड दाबलं आणि म्हणाला, किती मोठ्यानं हसतेस? घरातले जागे होतील ना आणि सकाळी तुला विचारतील की कोणासोबत हसत होतीस म्हणून. नाहीतर आत्ताच येतील दरवाजाच्या बाहेर आणि मला पकडतील. मी चोरून आलोय ना? मग ती पुन्हा अल्लडपणा करत म्हणाली, मग येऊ द्या की, आपल्याच घरातले आहेत. तो म्हणाला, शहाणीच आहेस. अगं, बायकोच्या नादी लागून बिघडला म्हणतील, मिशा काढून बसतो. माझे मित्रसुद्धा चिडवतील. आता ना मी मिशी वाडेपर्यंत घरी येणार नाही हा सुमती. एवढीच रात्र आहे, शांत बस. तरीही तिला तिचं हसू आवरत नव्हतं. ती हाताने तोंड दाबून हसत होती. मग राजवीरने आता हिचं तोंड बंद करण्याचा एकच पर्याय होता म्हणून तिच्या पाठीवरून स्पर्श करायला सुरुवात केली. कानामागून गळ्यावरून बोट फिरवलं. ती हसणं विसरली आणि रोमांचित झाली आणि त्याच्या मिठीत शिरली. पुन्हा दोघे एकरूप झाले आणि तो पहाटे पहाटे उठला. तिला मिठीतून सोडायचं खूप जीवावर आलं होतं. महाबळेश्वरला होतो, किती छान वाटत होतं. ते दिवस त्याला आठवले. तिची ही तीच अवस्था. तरीही ठरलेल्या वेळेपेक्षा 5 मिनटं तिनं त्याला पकडून ठेवलाच होता. पण घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता आणि आता कोंबडंसुद्धा आरवायला सुरुवात झाली होती. शेवटी नाईलाजानं त्यानं तिची नाजूक रेशमी मिठी सोडवली आणि गुपचूप निघून गेला. नेहमीसारखा ना चहा, ना नाश्ता, ना डबा. गाडीचा आवाज येईल म्हणून गाडीसुद्धा लांबपर्यंत चालवत घेऊन गेला. आता सकाळ झाली. सुमती केस धुवून आली आणि नुसती गालातल्या गालात हसायची. वहिनी म्हणाल्या, का गं, आज केस का धुतले? आणि सुमती गालातल्या गालात हसत होती. आणि वहिनी म्हणाल्या, रात्री का हसत होतीस? आणि आता ही फारच कळी खुलली आहे. आणि तिने मनात न राहून सगळं सांगून टाकलं. आणि वहिनीसुद्धा खूप मोठ्याने हसायला लागल्या आणि म्हणाल्या, आता येऊ दे त्या चोराला, मग बघते. राजवीरच्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळे त्याला विचारत होते, आज काय नवीन लुक? मिशी काढून टाकली, छान दिसतंय बरं का. काही जण म्हणायचे, मिशीसारखा पुरुषार्थ नाही, माणूस कसा रुबाबदार दिसतो.
आता डावे आणि उजवे दोन्ही मतं त्याला येत होती. पण त्याच्या बायकोचं सुद्धा त्याला नीट मत समजलं नव्हतं. तिला मिशी आवडते की नाही आवडते. पण आता शेवटी त्याने पुन्हा मिशी वाढवली आणि तोपर्यंत घरी जायचं नाही असं ठरवलं. तिची आठवण तर फार यायची, पण तो पुरुष होता. तिच्यासारखा धडाधडा रडून चालणार नव्हतं त्याला. आणि आता तिलाच इकडे घेऊन यावं कायमचं असं त्याच्या मनात आलं म्हणजे कोणीतरी सुचवलं. आता लग्न झालं ना, मग मेसचं खायची काय गरज आहे. आणायची बायकोसोबत. आणि आता त्यालाही कारण मिळालं घरच्यांना सांगण्याचं. पण घरचे काय म्हणतील. दादा वहिनी तर तिथेच राहतात, पण दादाची नोकरीसुद्धा तिथेच आहे. त्याला घरून यायला जायला सोपं पडतं. माझी नोकरी ही इतक्या लांब आणि बदलीचे पण चान्सेस नाहीत. आणि इकडे सुमतीसुद्धा त्याच्या विरहाने पुन्हा व्याकुळ झाली होती. प्रेम ही भावनाच अशी होती, कितीही दिलं तरी पुरत नाही. तो आला की तिच्यावर मनसोक्त प्रेम करायचा, अगदी बुडवून टाकायचा प्रेमात. पण 2-3 दिवसांनी पुन्हा अजून तहान लागायची तिलाही आता हा मिलनाचा लपंडाव सहन होत नव्हता. आणि एक दिवशी तो त्याची पूर्ण मिशी वाढल्यावर आला, पूर्ण तयारीनिशी, आणि घरच्यांना म्हणाला, मला सुमतीला सोबत न्यायची आहे. आई नाराज झाली. बायकोला तिकडे नेली की तो कायमचा तिकडेच राहणार, आमच्याकडे येणार नाही असा तिचा समज होता. सुमतीला तर आनंद झाला होता. पण आता राजवीर आईची कशी समजूत काढेल, का आईच्या विरोधात तिला घेऊन जाईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राजवीर आईच्या विरोधात जाऊन सुमतीला घेऊन जाईल का इथेच ठेवेल? कमेंट्स करून नक्की सांगा. हा एपिसोड कसा वाटला तेही सांगा कमेंट्स करून. थँक्यू.